स्वागत आहे तुमचं या सुंदर मेडिटेशनमध्ये ज्याची थीम आहे आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. मी माझ्या जीवनाची मी निर्माता आहे. डोळे अलगद मिटा आणि एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा. आता स्वतःला विचारा, मी सतत कुठल्या कृतीत बिझी आहे? माझा जास्तीत जास्त वेळ कशात जातो? धावपळ, तक्रारी, अपेक्षा, इतरांना बदलण्याचा प्रयत्न. आणि मग थांबा. आज आपण करण्यापासून असण्याकडे वळतोय. वी आर शिफ्टिंग फ्रॉम डुईंग टू बीइंग. आणि त्यासाठी पहिला भाग आहे किंवा पहिली पायरी आहे जबाबदारी स्वीकारणे. स्वतःच्या भावनांची जबाबदारी, स्वतःच्या आनंदाची जबाबदारी, स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी. माझं आयुष्य माझी जबाबदारी, माझी भावना माझी जबाबदारी. कोणी काय बोललं, काय केलं यावर माझी प्रतिक्रिया ही माझी निवड आहे. मी माझं वास्तव सतत निर्माण करत आहे. माझं अंतर्मन माझं बाह्य जग तयार करतं. जर मला शांत जग हवं असेल तर मला आतून शांत व्हावं लागेल. आणि त्यासाठी दुसरी पायरी आवश्यक आहे, अपेक्षा सोडणे. मला स्वीकार करणे आवश्यक आहे की इतर लोक त्यांच्या पद्धतीने जगत आहेत. आजपासून मला इतरांकडून अपेक्षा सोडायची आहे, कारण त्यांच्या कृतींवर माझा ताबा नाही. माझ्या प्रतिसादावर मात्र माझा ताबा आहे. I cannot control what others do, but I can control how I react or respond. मी कोणाला बदलणार नाही, मी स्वतःला बदलणार. आज मला इतरांना मोकळं करायचंय आणि स्वतःलाही मोकळं करायचंय. Today, I let them be free and I let myself be free. मी कोणाकडून मान्यता मागत नाही, कारण मीच स्वतःची मान्यता आहे. आता वळूया तिसऱ्या पायरीकडे, आपल्या असण्यावर काम करणे, बीइंग ॲक्टिव्हेशन. मी काय आहे आणि मी कोण आहे याची क्लॅरिटी असणं मला जरुरी आहे. पण मी काय बनू शकते ही माझी निवड आहे. आज ही माझी निवड आहे की मी शांत आहे, मी स्थिर आहे, मी स्थिर आहे, मी केंद्रित आहे.
मी डुईंगमध्ये आहे किंवा सतत काहीतरी करत असणे चांगलं आहे म्हणून चांगली नाही. मी बस माझं असणं आणि मी आहे म्हणून मी पूर्ण आहे. मी प्रेमळ आहे. मी संयमी आहे. मी समजूतदार आहे. आनंद निर्माण करणे हे माझं काम आहे. मी दोष देत नाही. आजपासून माझं बीइंग बदलत आहे. आता चौथ्या पायरीकडे वळू द्या. कारण आता या क्षणापासून आपली आयडेंटिटी आपण बदलवणार आहे. लुक ॲट कामनेस ॲज युअर आयडेंटिटी. शांतता ही माझी ओळख आहे. स्थिरता ही माझी शक्ती आहे. कोणीही माझी शांतता हिरावू शकत नाही. कारण ती बाहेर नाही, ती माझ्या आत आहे. मी प्रतिक्रिया देत नाही. मी प्रतिसाद देण्याची निवड करत आहे. आजपासून आपण भूतकाळ सोडतोय आणि नव्याने सुरुवात करतोय. आणि तेव्हाच आपण पुढच्या पायरीकडे वळतो, क्रिएटर कॉन्शियसनेसच्या. अहम ब्रह्मास्मी. मीच ब्रह्मा आहे. मीच निर्माता आहे. ब्रह्म माझ्यात आहे. आणि आपण आपल्या आयुष्याचे निर्माते आहोत. आज आपण एक नवा विचार निवडतोय, नवा दृष्टिकोन आणि नवा अनुभव. आपण दोषारोपणाची साखळी तोडणार आहे आणि आजपासून आपण जबाबदारी स्वीकारतो आहे. आपण बदलतो तेव्हा आपलं जग बदलतं. आज स्वतःला विचारायचंय, कुठला बदल मी माझ्यात जर केला तर माझ्या आत आणि बाह्य जगात शांतता, आनंद आणि समाधान येऊ शकतं. जेही उत्तर येतंय हे आपल्या दिव्य शक्तीचं आन्सर आहे. आपल्याला आपल्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी मिळालेला संदेश आहे. हळूवार श्वास घ्या. स्वतःला पहा. शांत, स्थिर, निर्भय. मनात म्हणा, मी शांत आहे. मी जागरूक आहे. मी क्रिएटर आहे. माझं बीइंग माझं भविष्य घडवत आहे. मी स्थिर आहे. हा विचार मनात रुजवून घ्या.
दिवसातनं बरेचदा स्वतःला याची आठवण करून द्या. मुरलेल्या लोणच्यासारखा हा विचार मनात मुरू द्या आणि याच विचारांपासून आपल्या जीवनाची आजपासून आपल्याला एक नवीन सुरुवात करायची आहे. भूतकाळ अस्तित्वात नाही आणि भविष्य देखील आपल्याला दिसत नाहीये. हा क्षण आणि हे वर्तमान आपल्यासाठी सगळ्यात जास्त अमूल्य आहे. तर या क्षणाला सुरुवात करूया एका स्थिर आणि शांत मनाने. जेव्हाही तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तुम्ही डोळे उघडू शकता आणि आता या क्षणापासून एक नवीन सुरुवात करू शकता. ही तुमची निवड आहे. अभिनंदन.